महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी योजनेतल्या सगळ्या पात्र महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन केलंय। मात्र अधिकृत वेबसाईट चालू होत नाही, तसंच पोर्टलवरनं आवश्यक OTP न मिळाल्यामुळेच काही लाडक्या बहिणींना तांत्रिक अडचणींचा सामनाही करावा लागतोय। तर याच परिस्थितीचा आढावा घेतलाय नंदुरबारवरनच आमचे प्रतिनिधी सागर निकवडे यांनी। पाहूया। शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी आता ई-केवायसी जी आहे ती बंधनकारक करण्यात आलेली आहे। मात्र सरकारची जी अधिकृत वेबसाईट आहे ladkibaheen.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन होण्यास अनेक अडथळा येतोय। लवकर ही वेबसाईट ओपन होत नाहीये, तर दुसरीकडे ई-केवायसी साठीचा हा फॉर्म या ठिकाणी ओपन होत असतो। मात्र त्यानंतर या ठिकाणी लाभार्थींचा आधार क्रमांक आणि त्यानंतर जो कॅप्चा कोड आहे तो या ठिकाणी टाकला जात असतो आणि त्यानंतर आधार प्रमाणित करण्यासाठी एक संमतीपत्र या ठिकाणी दिलेलं आहे। मात्र OTPचं जे ऑप्शन आहे ते दाबल्यानंतर या ठिकाणी एरर असा येतोय आणि यामुळे OTP सध्या सेंड होत नाहीये, त्यामुळे ही ई-केवायसीचा फॉर्म भरला जात नसल्याची परिस्थिती आहे। यामुळे अनेक महिलांना याचा मनस्ताप जो तो सहन करावा लागत असतो। वेबसाईटवर अनेक अडचणी सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कुठल्याही प्रकारचा OTP या ठिकाणी येत नाहीये। मोबाईल नंबर देखील या ठिकाणी मोबाईल नंबरवर OTP येत नसल्यामुळे हा फॉर्म जो आहे तो ई-केवायसीचा सध्या भरला जात नसल्याची परिस्थिती आहे। तर शासनाने लवकरात लवकर जी वेबसाईट आहे ती सुरळीत करावी, त्यातील ज्या बारकावे आहेत, जे काही समस्या आहेत त्या तात्काळ दूर कराव्या, अशा सूचना ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींकडून आता व्यक्त करण्यात येत आहे। सागर निकवाळे, साम TV न्यूज, नंदुरबार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।